छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये जे काही घडलं त्याबद्दल खुद्द मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला फार गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। 24 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी समाजाची बैठक बोलवली। त्या ठिकाणी हजारो लाखो मराठा बांधव त्या ठिकाणी आले आणि त्या दिवशी नेमकं मनोज जरांगे पाटील काय बोलणार, समाजासमोर काय भूमिका मांडणार, कारण येत्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची भूमिका काय असावी याविषयीचा खुलासा मनोज जरांगे पाटील 24 तारखेच्या बैठकीत करणार होते। त्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी समाजासमोर दोन पर्याय ठेवले। एक तर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारासमोर तुम्ही जा, माझी काही हरकत नाही असं त्यांनी जाहीर केलं। मात्र त्या उमेदवाराकडून आपण एक शपथपत्र लिहून घेऊया की तू निवडून आल्यानंतर किंवा तू खासदार झाल्यानंतर समाजासाठी काय करणार आहे आणि आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तू प्रतिज्ञापत्र दे आणि त्यानंतर मग मराठा समाज तुझ्यासोबत राहील। हा एक पर्याय त्यांनी ठेवला। मात्र या पर्यायाला मराठा समाजातील बांधवांनी जोरदार विरोध केला। त्या ठिकाणी तो पर्याय त्यांनी धुडकावून लागला, उडवून लावला। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसरा पर्याय लगेच दिला की यामधून आपण मराठा समाजाचे उमेदवार उभे करू। त्यानंतर जमलेल्या मराठा बांधवांनी फार जल्लोष केला, फार जोरदार त्या ठिकाणी त्या गोष्टीचं स्वागत केलं, टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या, भगवे रुमाल त्या ठिकाणी उधळून त्या प्रस्तावाचं स्वागत केलं। त्या प्रस्तावावर मनोज जरांगे पाटील बोलताना पुढं असं म्हटले की उमेदवार मग कसा निवडायचा। त्यामधून अनेक लोकांनी, अनेक मराठा बांधवांनी त्यांच्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या भूमिका मांडल्या, आपले मत मांडलं। शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलं आणि मराठा समाजाला शेवटचा संदेश दिला त्या बैठकीतला 24 तारखेच्या की तुम्ही गावात जा, गावात तर बैठका घ्या, शहरामध्ये जा, शहरामध्ये बैठका घ्या, जमेल तिथं बैठका घ्या आणि तुमच्या मतदारसंघामधून कोणता उमेदवार तुम्हाला द्यायचा आहे याबद्दल एकमताने निर्णय घ्या। आता हा निर्णय देण्यामागे किंवा हा प्रस्ताव देण्यामागे मनोज जरांगे पाटील यांची अपेक्षा अशी असावी की कमीत कमी समाज एकत्रित येईल आणि समाज एक मनाने एक उमेदवार देईल आणि त्या दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी समाज प्रामाणिकपणे आणि एक दिलानं एकजुटीनं उभा राहील। ही अपेक्षा मनोज जरांगे पाटील त्यांची त्या दिवशीची होती। त्यानंतर बैठकांना सुरुवात झाली। अनेक राज्यातील बैठकांमध्ये छोट्या मोठ्या कुरबुऱ्या झाल्या, नावाला विरोध झाला, नावाला समर्थनही झालं। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मोजून 30 ते 40 लोक असतील, त्यातील 10-12 महिला मराठा समाजातील महिला भगिनी होत्या आणि बाकी 20-25 मराठा समाजातले बांधव होते। या बैठकीला सुरुवात चांगली झाली। त्या ठिकाणी आले, सगळ्यांनी रामराम चमत्कार सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या। ते बसले, चहा आला, चहा पिईपर्यंत सगळ्यांनी फार मजेशीर चांगल्या गप्पा केल्या, समाजाच्या एकीबद्दल सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बोलल्या गेल्या। जो सुरुवात झाली बैठकीची सुरुवात झाली आणि बैठकीचा प्रोटोकॉल ठरवला गेला की सर्वप्रथम या बैठकीमध्ये उमेदवार कसा निवडायचा, तर सर्वप्रथम उमेदवाराचं शिक्षण बघायचं। उच्च शिक्षित असेल, चांगला शिक्षित असेल याला प्राधान्य दिलं जाईल। दुसरा प्रोटोकॉल ठरला की समाजाशी बांधिलकी त्या उमेदवाराची कशी असेल आणि त्यांनी समाजासाठी काय त्याग केले या लोकांच्या नावाबद्दल आपण त्या ठिकाणी बोलूया। कुठल्याही उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही। मात्र एकमेकांवर आरोपाला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि आरोपामध्ये सर्वप्रथम आरोप असा झाला की एक ग्रुप चंद्रकांत खैरे यांनी पाठवलेला आहे आणि दुसरा ग्रुप विनोद पाटील यांनी पाठवलेला आहे आणि तिसरा ग्रुप कुणीतरी आणखी पाठवलेला आहे। इथून या बैठकीची सुरुवात झाली आणि या बैठकीची सुरुवात झाल्यानंतर वादावादी झाली। या बैठकीमध्ये 3दा जोरदार वादावादी झाली। मात्र तिन्ही वेळेस इतर मराठा बांधवांनी त्यामध्ये पडून जी आहे ती बैठक शांत करण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात शेवटी विक्की पाटील नावाचा एक मराठा बांधव आहे, त्याने आपली भूमिका मांडली आणि बहुतेक विनोद पाटलांच्या नावाला त्यांनी विरोध केला किंवा इतर नावाला त्यांनी विरोध केला, कारण त्या गोंधळामध्ये मीडियाला किंवा कुणाला त्या ठिकाणी ऐकू आलेलं नाही। मग तो विरोध केल्यामुळं बाकी विनोद पाटीलचे ग्रुपचे काही लोक उठली आणि त्यांनी विकी पाटीलला जबरदस्त मारहाण त्या ठिकाणी केली। मारहाण जवळपास 5 ते 10 मिनिटं चाललेली आहे त्या ठिकाणी। मग कोण कुणाला मारत होतं, कोण कुणाच्या समर्थनार्थ होतं, कोण कुणाच्या विरोधात होतं हे समजायला वेळ नव्हता। मराठा मंदिर नावाच्या मंगल कार्यालयामध्ये ही जोरदार तुफान 15 ते 20 मिनिटं मारामारी झाली। ती मारामारी मग इतर लोकांनी पडून ती शांत केली।
पुन्हा एकमेकांवर धावून गेले, पुन्हा मारामारी झाली. मग एक ग्रुप बाहेर काढला, दुसरा ग्रुपही त्या ठिकाणी थांबला. तोपर्यंत पोलिसांचं आगमन झालं होतं. त्यानंतर 2 महिलांचे ग्रुपसुद्धा त्या ठिकाणी आपसात भिडले. त्यांनीसुद्धा एकमेकींना मारामारी केली, एकमेकींवर धावून गेल्या. आता एकंदरीतच हा सगळा घटनाक्रम बघता असं ठरतं की एक दिलाने या ठिकाणी उमेदवारी तर कुणाची झाली नाही, मात्र एक दिलाने या ठिकाणी मारामारी झाली असंच आपल्याला म्हणावे लागेल. मनोज जरांगे पाटलांना अपेक्षित असलेली ही बैठक नव्हती. मनोज जरांगे पाटलांना अपेक्षित असलेली ही चर्चा नव्हती. मात्र सगळेजण म्हणत होते की मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाच्या बाहेर आम्ही नाही, मनोज दादा जे सांगतील तोच अंतिम शब्द. मग मनोज जरांगे पाटलांनी शांततेत मीटिंग घ्या हे कुणी ऐकलेलं नाही. त्या ठिकाणी राडा झालेला आहे. जसं मी आधी सुरुवातीला म्हटलं की ही फक्त छत्रपती संभाजीनगरची झलक आहे. मराठा समाजाच्या रक्तामध्ये राजकारण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळं एका मतदारसंघामध्ये एक उमेदवार निवडणं मराठा समाजच काय कुठल्याही समाजाला हे शक्य नाही. मात्र मनोज जरांगे पाटलांच्या हा निर्णय मनोज जरांगे पाटलाच्या अंगलट येतो की काय अशा पद्धतीची या ठिकाणी दिसते. आता फक्त प्रकरण छत्रपती संभाजीनगरचं बाहेर आलं, इतर ठिकाणी सुद्धा बैठकी होत आहेत. आपल्याला माहिती आहे की एका गावामध्ये घराघरात भांडणं असतात. एक घर 2 पक्षामध्ये डिवाइड झालेलं असतं. राजकारणावरून सख्या भावांमध्ये एकमत होत नाही. मग एक समाजात एकमत कसं होईल हा मोठा प्रश्न या बैठकीतून समोर आलेला आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांना या प्रस्तावावर, या निर्णयावर विचार करावा लागेल. नाहीतर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी जो एक दिलाने समाज उभा राहिला तो कुठंतरी दुभवून जाईल, तो कुठंतरी फुटेल आणि मराठा समाजामध्ये पुन्हा दुफळी निर्माण होईल. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता या गोष्टीवरून विचार करून 30 तारखेला योग्य भूमिका घेणं गरजेचं आहे.